पावसाळ्यात खरीप हंगामात डोंगर माथ्यावरील शेतजमिनीत तेलवर्गीय भुईमुगाच्या बियाणांची टोकण मृग नक्षत्रात करण्यात आली. मात्र पाखरांनी उगवण झालेले कोंब उपटून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत रिकामं राहू नये म्हणून पुन्हा भुईमुग बियाणांची टोकण केली. भुईमुगाची उगवण झाली, मात्र सध्या शिवारातील भुईमुग पिकांची मुळं हुमणी कीड कुडतरून टाकत आहे. त्यामुळं भुईमुगाच्या जाळ्या वाळू लागल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून बनवलेले भुईमुगाचे वाफे आता सोकू लागले आहेत. बियाणे, खते तसंच मशागतीचा खर्चही वाया गेला असून तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं राहिलं, अशी शेतकऱ्यांची अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे यावर्षी भुईमुगाचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होती आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या होमणीच्या प्रादुर्भाव झालेल्या पिकांची पाहणी करून योग्य उपाययोजना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.